गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाला आणि त्याच वेळी म्हणजेच सकाळी 6:16 मुहूर्तावर नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध आखाड्यांच्या साधू महंतांच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदाच्या साक्षीनं शंखनाद करत मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला। ज्यावेळी हा सोहळा सुरू होता त्यावेळी हेलिकॉप्टरमधून रामकुंडावर पुष्पवृष्टी करण्यात आल्यामुळे उपस्थित भाविक हा सारा प्रसंग अनुभवून धन्य झाले। केवल मैं एक धार्मिक केंद्र नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, केवल एक आध्यात्मिक केंद्र ही नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, बल्कि मैं मानता हूं कि वह एक बड़े सांस्कृतिक केंद्र है। नाशिकमध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहण करण्याची घोषणा केली। हा सोहळा भाजपनं हायजॅक केल्याच्या मुद्द्याला बगल देत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोलाही लगावला। माननीय गिरीश महाजन जी, आपण चिंता करू नका, मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे, तुम्हाला या कुंभमेळ्यासाठी जितका निधी लागेल तो सारा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, याबद्दल आपण मला शंका ठेवू नका। साधू ग्रामची जमीन असेल किंवा इतर ज्या काही आपल्याला आवश्यक जमिनी लागतात, या जमिनी पूर्णपणे त्या ठिकाणी अधिग्रहितच करायच्या, त्याला जे काही उचित त्याचं कम्पेन्सेशन आहे ते द्यायचं आणि त्या जमिनी त्याचं संवर्धन करायचं, जेणेकरून दर कुंभाला अगदी कोर्टापर्यंत भांडत राहायचं आणि शेवटच्या क्षणी व्यवस्था उभ्या करायच्या, अशा प्रकारची अवस्था आपली येणार नाही। की सकाळचं जे काही सगळ्यांचे मानपान असतात ते त्याच्यात कुठे मी येऊ इच्छित नव्हतो आणि म्हणून मी ही वेळ ठरवूनच त्यांना दिली होती। असं काही नाही की दुरावा वगैरे काय, असं काही नाहीये। मंगळवारपासून सुरू झालेला कुंभपर्वाचा हा सोहळा गोदात्री पुढचा वर्षभर चालणार आहे। 19 तारखेला आखाडा परिषदेचं ध्वजारोहण होणार असल्यामुळे येत्या काळात लाखोंच्या संख्येनं भाविकांचे पाय नाशिकच्या दिशेनं वळणार आहेत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।